नमस्कार मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकिनारचे भाग तर तुम्ही पाहत असाल. नदी किनारचे आणि गावात फिरताना जे काही केलेले भाग असे दोन संमिश्र भाग मी टाकतोय, दोन्ही मिक्सिंग करून टाकतोय असं गृहीत धरा. तर यासोबत ग्रामीण भागात म्हणण्यापेक्षा सर्वत्रच, पण ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे की विषारी सापांचं प्रमाण खूप आहे. आणि याच्यामध्ये नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस हे 4 अतिशय विषारी जातीचे साप आहेत. याच्याशी तुमचा नागाचा एन्काउंटर म्हणजे समोरासमोर भेट होणे, अचानक गाठ पडणे, त्याला एन्काउंटर म्हणतात. नागाचा एन्काउंटर होऊ शकतो, तो दिवसा होऊ शकतो, जास्तीत जास्त दिवसा शक्यता आहे. घोणस देखील दिवसा आणि फुरसे देखील दिवसाच एन्काउंटर होण्याची शक्यता आहे, म्हणजे दिसण्याची शक्यता आहे. पण दुसरा एक जो जातीचा साप आहे ज्याचं नाव मण्यार आहे, त्याचं एन्काउंटर म्हणजे आपला गाठ पडण्याची वेळ नको त्या वेळी होते. आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत. मी मागेदा पेपरमध्ये वाचलो होतो, काल देखील वाचलो, आणि काल वाचून देखील माझं मन सुन्न झालं. म्हटलं याच्यावर डिग्रजच्या कृष्णाकिनारी भाग बनवूयाच. का बनवूया? कारण मला आठवतं आहे साधारण 2003 किंवा 2004च्या आसपास आम्ही जेवण करत असताना आमच्या घरामध्ये एक काका आले, नाना म्हणते त्यांना, लकाना म्हणतात गावामध्ये. तर त्यांनी एकदम आल्यावर दंगा केले घरामध्ये. आम्ही पुढे बघून टी व्ही बघत बसलो होतो आणि भिंतीच्या कडनं वळवळ करत चाललो त्यांना दिसलं. आणि त्यांनी वळवळ्यावर दिसलं, त्यांनी दंगा केल्यावर आम्ही त्याला मारलं म्हणजे नशे आमच्या नजरेत पडलं. नंतर तिकडून जाऊन आम्ही जेव्हा पुढे बसलो होतो, साईडनं तिकडून अंथरूण वगैरे होती, त्या अंथरुणात जाऊन बसला तर रात्री चावण्याची शक्यता होती. आणि मण्याचा प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो, रात्रीच निशाचर येतो, निशाचरमध्ये रात्रीचा प्रवास करतोय म्हणजे अन्नाच्या भटकंती करतोय आणि रात्री चावण्याची शक्यता खूप आहे त्याची. आणि ती झोपत चावण्याची शक्यता खूप आहे. लाजाळू आहे, मान्य आहे, मण्यार हा साप लाजाळू आहे, पण धोका वाटल्यास किंवा झोपेत आपला हात पडल्यास किंवा त्याला धोका वाटल्यास तो चावतो. आणि त्याचे दात इतके सूक्ष्म असतात ना की तुम्हाला चावल्याला देखील समजणार नाही. काही वेळा असं होतं आपल्याला वाटतं मोठा डास चावला आहे आणि झोपेतच पॅरालाइज होण्याची शक्यता असते. पॅरालाइज म्हणजे त्याच्या विषाचे 2 प्रकार असतात, एक ह्युमोटॉक्झिक आणि न्यूरोटॉक्झिक. ह्युमोटॉक्झिक हे विष आहे, हे फुरसे किंवा घोणस याच्यामध्ये जास्त असते. म्हणजे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. समजा एखाद्या पार्टला चावला तर तो पार्ट नंतर निकामी होण्याची शक्यता असते असं. पण न्यूरोटॉक्झिक विषाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला झोपेतच लकवा मारतोय, झोपेत किंवा लगेच तुम्हाला लकवा जरी तुम्ही जागा झाला तर थोड्याच वेळात, म्हणजे साधारण 1 तास-1.5 तास तुम्हाला लकवा मारण्याची शक्यता असते. लकवा म्हणजे पहिले डोळ्यावर वजन येतं आणि तुमची पूर्ण क्षमता सुंद होते. आणि जर झोपेत चावला असेल तुम्हाला कळलंच नाही तर झोपेतच मृत्यू होण्याची शक्यता असते. आणि बसचे भरपूर घटना घडल्या आहेत. तर त्या नानाने आम्हाला तो दाखवला. त्या दिवशी काय माहीत तो साप आमच्या इथे हातुरात जाऊन बसला असताना काही घटना घडली असती. म्हणून हा व्हिडिओ डिग्रजच्या कृष्णाकाठी मण्यार सापाचा व्हिडिओ होऊन जाऊन दे म्हटलं. तर मण्यार साप हा साधारण मार्च ते एप्रिल दरम्यान आपली अंडी घालतो. 12 ते 14 अंडी असतात त्याची. आणि हा घराच्या जवळपास असलेले विटा, दगड किंवा झाडे झुडपं ज्याच्या मुळ्यावर खाली गेलेल्या असतात अशा गार ठिकाणी तो राहतो. आणि रात्रीचा तो अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. आता त्याचं अन्न जर तुम्ही म्हणशीला तर त्याचं अन्न हे दुसरे साप आहेत. दुसऱ्या सापांना तो मारून खातो छोट्या छोट्या. पण क्वचित प्रसंगी तो उंदीर आणि बेडूक देखील खातो. आणि उंदराची बिरं जर घराच्या आसपास असेल तर ती पहिला मुजवायची, कारण त्यांच्या शोधात तो घरामध्ये येऊ शकतो. आणि घरामध्ये येऊ शकतो म्हणजे रात्री झोपल्यानंतर घराला तुमच्या दरवाजाला वगैरे फट वगैरे नसावी, एखादं होल वगैरे नसावं की त्याच्यातून एंट्री त्याची आरामात होईल, असं काही नसावं. आणि तुम्ही झोपताना देखील समजा मण्यारचा वावर तुम्ही जमिनीवर झोपताय तर विशेष काळजी घ्यायची. जमिनीवर झोपलेल्या लोकांना त्याचा खूप धोका असतो. अंथरूण घालताना पहिला झाडून झटकून चेक करायचं. आणि झोपल्यानंतर दार वगैरे लावताना कुठे होल राहणार नाही किंवा फट राहणार नाही, कारण तो साप अतिशय लहान आहे. लहान म्हणजे काय आहे तर साधारण 1 ते 1.5 मीटरपर्यंत त्याची लांबी होऊ शकते, जास्तीत जास्त 1.5 मीटरपर्यंत लांब होऊ शकतो. आणि सापाचा तुम्हाला ओळखण्याची खूण सांगतो, एक तर काळ्या शरीरावर पांढरे पट्टे ते डोक्याकडे कमी होत गेले फिकट आणि शेपटाकडे वाढत गेले असे पट्टे असतात. किंवा गडद तपकिरी डार्क रंगावर सेम असेच पट्टे, पांढरे पट्टे शरीराच्या मधून डोक्याकडे फिकट होऊन जाणारे आणि शरीराच्या मधून शेपटाकडे जाड होत जाणारे, असे 2 त्याची ओळखायची खूण आहेत. आणि शरीराचा भाग हा डोक्याच्या भागात सहीच असतो. म्हणजे बाकीचे सापांचे कसं असतं, शरीर असं असतं, डोकं थोडं तिरकं किंवा मोठं असतं. तो मण्यार नाही, शरीराच्या भागासोबत जर असा फरक असतो आणि सेम तसाच, म्हणजे शरीराचा भाग हा जेवढा जाड होत आलाय तसं त्याचं डोकं असते. तर असा हा साप आहे. आणि याची काळजी मित्रांनो तुम्ही घ्या. ग्रामीण भागात जर राहत असाल तर संध्याकाळी झोपताना याची मात्र काळजी तुम्ही घ्या. साधारणपणे या सापाचं आयुष्य हे 20 वर्षाचं असते. आणि अंडी घातल्यानंतर मादी ही सापाच्या म्हणजे अंड्यांच्या जवळच राहते. किमान 2 महिने लागतात, त्याला 60 दिवस लागतात ते अंडी हॅचिंग व्हायला, त्यातून पिल्ले बाहेर यायला. आणि मादी त्याच्यावर लक्ष ठेवून असते. आणि अंडी बाहेर आल्यानंतर कोणताही सापांचं लक्षात ठेवा, अंड्यातून तो बाहेर आला की तो कितीही चावला किंवा कमी जास्त चावला तर विष हे नक्कीच चढते. भले तो कोणत्याही प्रकारचा विषारी साप असू दे, अंड्यातून बाहेर आला की तो विषारी आहेच म्हणून समजायचा. तो किती लहान असतो किंवा किती मोठा असू दे, विषारी हा आहेच. मण्यारच्या सापाला इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट देखील म्हणतात. आणि
हा साप अतिशय विषारी आहे. याचं विष हे न्यूरोटॉक्सिक असते आणि नागाच्या विषापेक्षा किमान 10 पट हे जास्त स्ट्रॉंग असते. भले क्वांटिटी कमी असू दे, साप लहान असल्यामुळे, पण न्यूरोटॉक्सिक विष असते आणि नागाच्या विषापेक्षा 10 पट जास्त जहाल असते. आणि मेन त्याच्यात चावण्याचं प्रमाण हे रात्री असल्यामुळे झोपेत खूपच धोकादायक आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात त्याचा वावर भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या बघण्यात किमान तेव्हा एक बघितला, त्यानंतर इथे एक रस्त्याला मेला बघितला होता, म्हणजे 2 आणि एका आमच्या कोळी काकूंच्या घरात होता 3. माझ्या बघण्यात तरी किमान 3-4 आहेत. 3-4 ठिकाणी मी त्याला पाहिलेलं आहे आणि भरपूर ठिकाणी. तर झोपताना मित्रांनो ही मात्र काळजी घेत चला. तर आता मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठी हा मण्यार सापाची माहिती सांगणारा भाग मी संपवतो आणि याच्यानंतर नदीवरला भाग येतोय आणि गावात घडणारी मजा मस्ती देखील येते. माझ्याकडे डिग्रजच्या कृष्णाकाठचे भरपूर भाग आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करत चला. नेहमी सुरक्षित राहा, खुश राहा आणि अशा एका नवीन भागात जेणेकरून अजून कोणत्या प्रकारे जे धोका होऊ शकतो, अशा प्रकारे मनुष्य जातीला किंवा माणसांना धोका होऊ शकतो, जे तुम्हाला माहीत नसतं की धोका इथे आहे. धोका निग्लेक्ट करणं हे धोक्याला बळी पडण्याचं पहिलं कारण आहे. निग्लेक्ट नाही करायचं, ऑलवेज सेफ्टी फर्स्ट. तर अशा टाईपच्या काही घटना असतील, जसं मण्यार सापाबद्दल जशी मी सांगितलं आज माहिती, तसे अजून काही काही वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत जे आपण दुर्लक्ष करतो. हां, नाही काय असेल, पण ते झाले तर त्याला पर्याय नाही. तर तशा अनेक रोगाबद्दल माहिती आहे मला बऱ्यापैकी, तर त्याच्याबद्दल देखील मी सांगतो. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी याच्यानंतर नदीवरला भाग येणार आहे आणि गावात काय काय घडते याची मजा मस्ती येणार आहे. जर तुम्हाला आवडत असल्यास नक्की शेअर करत चला. नेहमी खुश राहा, सुरक्षित राहा आणि काय चुकलं असल्यास माफ करा. माहिती आपण जनरल काढलेली, पण माहिती आपल्याला बऱ्यापैकी आहे. काय चुकले असल्याच माहिती तुम्ही ॲड करा, कमेंटमध्ये सांगा की काय चुकले. आणि डिग्रजचा कृष्णकाठ पाहत चला, पोहत चला. धन्यवाद.